माध्यमातून आपण पाहिलं तर स्पॉन्सर्स केले, आपण पाहिलं तर ही ट्रॉफी पाहतोय. त्यानंतर एवन जोडीच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली केही पाहायला मिळतात, म्हणजेच एवन जोडी आमची पाहायला मिळते. मनोज गोवारी, आकाश जी भोईर यांच्या माध्यमातून, आणि त्यानंतर कोल्ड्रिंकची बॉटल जी स्पॉन्सर्स केली आपल्याला पाहायला मिळते. विनायकजी मडवी आपण बघितले. त्यानंतर मग त्यांच्या समवेत दीपकजी किरकिरे आणि आपण पाहिलं तर रोहिदासजी काणा त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर स्पॉन्सर्स केलेली ही कोल्ड्रिंकची बॉटल अजय नक्कीच यांच्या शुभ हस्ते आपण वाटतंय तर पारितोषिक दिले जात आहेत. लाव तुम्ही थांबा इथेच. तुमच्यासाठी श्री यांनी पारितोषिक लावलं होतं सिक्सरसाठी 200 रुपये आणि अर्जुनला 100 रुपये असतील. श्री यांच्या माध्यमातून पारितोषिक अर्जुन तुमच्यासाठी देखील होते. या तुम्हीच या. काका आणि पुतण्या नक्कीच आपण बघितलं तर हे नातं आहे. नक्कीच व्हेरी ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन श्री. नक्कीच हे पुतण्यासाठी नक्कीच आपण बघू शकतो मॅचला सुरुवात होते. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल केला जातोय आणि नक्कीच जाणार आहोत कारण की विजयजी भोई जोडले गेलेत तिथे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. बघा आता राहुल अंधेर आलेले आहेत आणि आमचे हार्दिक बलंगे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. बघा आता काय होते नेमकं तर मॅचला सुरुवात होते आणि राहुल अंधेर आलेत. राहुल अंधेरसाठी पारितोषिक आले बॉलिंगसाठी. विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर दीपकजी किरकिरे यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. हॅलो. धन्यवाद मिस्टर जयेश डुकळे. मॅचला होते सुरुवात. पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच क्रमांक 6 गावदेवी स्पोर्ट पोमण अँड जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीम दोन संघामध्ये हा संघर्ष. पहिल्याच बॉलवरती थर्डमॅनच्या दिशेने जबरदस्त लेटकटचा फटका पाहायला मिळतो आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती येतील या महत्वाच्या धावाच्या चौकार. संजय धिंडा अँड अतुल सुरुंग ही सलामीची जोडी आपण इथे पाहतोय. पहा पहिल्याच बॉलवरती इथे आपण पाहिला तर मग 4 धावा आल्यात. संजय धिंडा अँड अतुल सुरुंग ही सलामीची जोडी आपण इथे मात्र पाहतोय. पुढील बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. लेन थोडीशी मागे खेचली आणि हलकीशी फ्लाइट अगदी कमी ठेवण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस अगदी सक्सेसफुल ठरला गेला प्लॅन बी. राहुल अंधेर प्रिन्स ऑफ पोमण या नावानं निश्चितच त्याला मात्र ओळखलं जात. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहिला तर मग हा डॉट बॉल. आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण पाहिलं तर मग राहुल अंधेऱ्याने बेस्ट बॅटरचा किताब हा मिळवला. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 91 धावा त्याच्या पाहायला मिळाल्या होत्या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा दाखव टप्प्याची लेन ठेवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बाउन्स जास्त मिळाला आणि त्याच्यावरती हा मोठा स्ट्रोक मात्र संजयच्या बॅट मध्ये येतोय. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. क्रिकेटच्या मैदानामध्ये आपलं नाव कमवायचं असेल तर मग प्रत्येक बॉलला हे उत्तर द्यायलाच लागतं आणि ते सध्या आपण या ठिकाणी पाहिलं तर मग संजयच्या बॅट मधनं दिलं जात आहे. पुढील बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चुनून वेगानं निघून गेला. सीमारेषा पार येतोय आणखी एक चौकार.
धन्यवाद अडीच थँक्यू सो मच. क्रिकेटचा खेळ मित्रांनो आपण पाहिला ना तर हा जिद्दीचा खेळ आहे. इथे घाम घालणाऱ्यांचाच आवाज घुमतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. चौकार आल्या चौकारांना धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 14 अंकांवरती. इथे मात्र हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा. धन्यवाद अडीच थँक्यू सो मच. हेमंत घोडविंदे बॉलिंग ट्रॅक वरती आले. तर ऑन स्ट्राइक वरती बॅटर मिस्टर अतुल सुरुंग. ऑन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर अतुल. हेमंत घोडविंदेच्या अगेन्स्ट मात्र इथे चांगलं बॅटिंग केली जाईल का हे देखील. ओ पहिलाच बॉल ऑन साइड ला उडवला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भव्य स्वागत केलंय हेमंत घोडविंदे या गोलंदाजाचं. धन्यवाद अडीच थँक्यू सो मच. पहा गोलंदाज अगदी कितीही वेगवान असला ना तरी सुद्धा बॅटरच्या मनामध्ये जिद्द अगदी वेगाने भरलेली असावी. पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका फसलाय. दोन्ही क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत परंतु चेंडू जाईल की काय सीमारेषा लगत मात्र चेंडूला अडवलं गेलंय. त्या अगोदर मात्र 3 धावा या अचूक पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धावेनं धावसंख्या पोचली जाईल ती म्हणजेच 23 अंकांवरती ही धावगती. हेमंत घोडविंदे याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ मात्र त्याचा संपला इथून त्याच्या गोलंदाजीचा. 9 धावा ऑन द स्कोर बोर्ड. सॉरी 9 धावा आतापर्यंत आल्या 2 बॉल मध्ये. 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. अगदी बॉलरच्या गतीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न अतुल सुरुंगने घेतला. 2 चेंडू खेळलाय. 9 धावा त्याने देखील बनवलेत. पुढील बॉल सरळ बॅटने खेळायचा होता परंतु आडवी बॅट यूज केली आहे आणि पूर्णपणे बॅटर अगदी आपण पाहिला तर मग बीट होतोय. अगदी वेगवान बॉल होता. लेंथ निश्चितच हलकीशी मागे ठेवली. फ्लाईट थोडीशी कमी दिली. त्यानंतर आपण पाहतो इष्टांच्या मागे प्रिन्स ऑफ वुमन राहुल अंधेर यांच्या हातखंडामध्ये जाऊन चेंडू अगदी विसावला. पुढील बॉल हो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं पुढे आलाय. बॅकअप चांगला मिळालाय. चेंडूवरती पोहोचण्याची पोझिशन थोडीशी अगदी लेट घेतली. अगदी क्षेत्ररक्षक तयार नव्हते. कदाचित झेल होऊ शकला असता. तिथून आपण पाहिलं तर मग 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 25 अंकांवरती. हो पुन्हा एकदा जबरदस्त गॅप मध्ये खेळले गेले. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून गेला सीमारेषा पार. संजयच्या बॅट मधून येतोय आणखी एक धमाकेदार चौकार 4. धन्यवाद अडीच थँक्यू सो मच. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती मिस्टर संजय. स्टेट ड्राईव्ह खेळले होते यावेळेस परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. काल केलेला नव्हता तो
धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29 29 धावा. दोन्ही षटकांचा खेळ मात्र इथून संपला आहे. येस सॉरी, पहा धावसंख्या झाली आहे 30 धावा. धावफलकावरती 30 धावा 15च्या सरासरीनं लागल्या गेल्यात. धावफलक उभा करण्याकरता निश्चितच मैदानाच्या आतमध्ये घाम गाळला ना मित्रांनो, की धावसंख्येचा निश्चितच वेग जो आहे तो आपोआप वाढला जातो. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेले संजय. राहुल अंधेर आहेत आउटफील्ड क्षेत्रामध्ये, डीप क्षेत्रामध्ये, आणि निश्चितच चांगली फिल्डिंग राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. प्रिन्स ऑफ कॉमन राहुल अंधेर एक जबरदस्त ऑलराउंडर परफॉर्मन्स देणारा खेळाडू. हितेश गांगडा आला बॉलिंग ट्रॅक वरती. इनसाइड आउटचा फटका अतुल सुरुंगच्या बॅट मधनं येतोय. जबरदस्त टायमिंग. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग पुसल्या गेल्या ज्या षटकाराच्या साहाय्यानं 37 अंकांवरती. हा वाईड बॉल बाउन्सर आहे की नाही हा चेक करण्याकरता अगदी बॅटरच्या हेडच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय की नाही याच्याकरता फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. वाईड बॉल. अगदी बॅटरने जम्प करून हा स्टूक खेळण्याचे प्रयत्न केलेत. अगदी हेडच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याच कारणास्तव हा बॉल मात्र पुन्हा एकदा फेकावा लागणार आहे. हितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. ओव्हर पिच बॉल. विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फकळला गेलाय झेल आणि संपेल अतुल सुरुंगचा खेळ. आउट. धन्यवाद अडूचं, थँक्यू सो मच. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 38 आणि 38 धावा असताना मात्र पहिला बॅटर डगआउटला परतला. चांगला स्टार्ट मात्र दिला अतुल सुरुंग याने, चांगला प्रतिसाद दिला संजय याला. आता मात्र डावा हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर धीरज धिंडा नावाचा बॅटर तुम्ही पाहू शकाल. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर षटकार, वाईट, विकेट. पुढील बॉल. हो जबरदस्त चेंडूची हाताळणी. पहा धीरज धिंडाचा जो फॉर्म होता ना तो कुठेतरी हरवला गेलाय. आपण IPL मध्ये देखील पाहिलं, खूप स्ट्रगल करत होता. सुरुवातीला जो खेळ धीरज धिंडाकडनं व्हायचा जगदंब स्पोर्ट पेंढरेपाडा टीम करता तो फॉर्म कुठेतरी हरवला गेलाय, परंतु तो फॉर्म शोधावा लागणार आहे.
पहा हवाई स्टोक खेळले गेलेत ऑन साईडला. क्षेत्ररक्षक होते, करणार नाहीये चुकी, पकडला गेलाय शेल आणि संपलाय. धीरज धिंडाचा देखील खेळ आउट. धाव संख्या आपण पाहिली तर मग धन्यवाद 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 2 फलंदाज देखील बाद झालेत. आता मात्र कुमार दिंडा आलेत बॅटिंग करण्याकरता. छोटा पॅकेट बडा धमाका, जिद्द चिकाटी, आत्मविश्वास अगदी स्ट्रॉंग असलेला बॅटर मिस्टर कुमार. पहा आल्या आल्या मोठा विकेट त्याच्या बॅट मध्ये आलाय. ओव्हर पिच बॉल होता आणि अक्षरशः त्या बॉल वरती तुटून पडलेत आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 44-44. इथून अजूनही 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्यात असलेली ताकद, क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्यात असलेला विश्वास आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यात मॅच जिंकण्याची असलेली भूक ही नेहमीच असायला हवी. आणि ह्या सर्व काही गोष्टी तुमच्याकडे असतील तर निश्चितच तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये विजय नेहमीच मिळवू शकता. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती इथून आपण पाहिला तर मग मनीष हाडल आलेत. संजय ऑन स्ट्राइक. मनीषचा पहिला बॉल. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी, परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. बॅटरची आपण पोझिशन पाहिली तर मग हलकीशी ऑफस्टॉमच्या बाहेर होती आणि त्याच कारणास्तव अगदी आपण पाहिला तर उजव्या स्टेजच्या जवळून चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रयत्न केला होता आणि त्याच्यावरती चौकार येतोय. धन्यवाद डीजे. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेत. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार मनीष हाडलच्या ओव्हर मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. धाव संख्या झाली आहे 52. 52 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढील बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याची मानसिकता, अगदी चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र तो प्रयत्न पूर्ण झालाय की मग नाही हे देखील चेक केलं जाईल तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. आउटफील्ड अंपायरने निश्चितच तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन पोहोचवलाय.
आणि डिसिजन आहे पहा खूप क्लोज डिसिजन आहे पुन्हा एकदा चेक केला जाईल आणि डिसिजन आहे नॉट आउट षटकातील पुढील बॉल हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी आणि व्हॉट अ शॉट जबरदस्त फटका पाहायला मिळाला हेलिकॉप्टर शॉट मात्र संजयच्या बॅट बंद येताना पाहायला मिळतोय षटकार धन्यवाद शॉट ऑफ द डे असंच म्हणावं लागेल अविश्वसनीय जबरदस्त टायमिंग च्या अंदाजाने यावेळेस स्ट्रोक खेळले गेले पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा शॉट कव्हरच्या दिशेने खेळले गेले दोन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि इथून निश्चित आपण पाहिलं तर मग तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्यामध्ये अपयशी ठरले गेलेत फिंगर इज ऑन अंपायरचं बूट मात्र हवेत पाहायला मिळालंय आणि इथून ही धाव पंच बाद आहे ना यस आउट आहे चला दीपक किरकिरे यांच्या माध्यमातून पारितोषिक आले राहुल अंधेर करता
षटकारांची हॅट्रिक किंवा मग चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली तर मग 500 रुपयाचा कॅश प्राइज हे दिला जाईल. लक्ष ठेवलं गेले ते म्हणजेच फर्स्ट इनिंग मध्ये धाबा बनवत असताना जगदंब स्पोर्ट फेंटेवाडा टीमनं 65 धावांचं बरोबर ना सॉरी 62 धावा बनवल्या. 63 धावा मात्र इथून बनवायच्या आहेत. बासष्ट धावा झाल्यात आणि 63 धावा जिंकण्याकरता हवा आहेत. कुठे त्याला दिसत नाही टीमची नावे. टीमचं नाव मोठं असलं का कसं ते स्लाइड होते ना ते आपलं बाहेर निघते. त्याला वाटलं का टीमचं नाव नाही दिसत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 62 धावा केल्या. 63 धावा मात्र बनवाव्या लागतील. हेमंत विजय गुडविंदा नावाचा बॅटर तुम्ही ऑन स्ट्राईक वरती पाहू शकाल. त्यानंतर राहुल संतोष अंधेर हा नॉन स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल सुरुंग हा बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अतुल सुरुंगच्या माध्यमातून हे फेकलं जाईल. राईट मोर द विकेट न पहिला बॉल. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताने स्टेट ड्राईव्हचं स्ट्रोक खेळले गेलेत. स्लाइस केलं होतं बॉल समोरच्या दिशेनं. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फिळक ऑन झाले. 63 धावा बनवाव्या लागतील. जवळजवळ 15 आणि 16 सरासरी ही प्रति षटका मागे मेंटेन ठेवाव्या लागणार आहे. राहुल अंधेर ऑन स्ट्राइक. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचले गेले दोन्ही अंकांवरती. हा दोन्ही खेळाडूंनी एक एक सिंगल धाव आपल्या नावावरती कोरली आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. चेंडू जाते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. इक्के दुक्के से काम नहीं चलने वाला है. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े स्ट्रोक ही लगाने पड़ेंगे. प्रत्येक ओव्हरला एक मोठा फटका हवाच. 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील. ऑन साइडला मात्र यावेळेस खेळले गेलेत. गॅप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय आणि 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलेत. सिंगल वरती निश्चितच काही फरक पडणार नाहीये दोन्ही टीमच्या बाजूनं. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला निश्चितच फरक पडेल. कारण रन रेट ज्या आहेत प्रति षटका मागे 16 सरासरी आहे. फुल टॉस बॉल डाव्या इष्टीच्या बाजूने मिस करणारा बॉल होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र इथे पूर्ण केली गेली आहे. इथून मात्र राहुल अंधेर याला अगदी डोळ्यामध्ये आत्मविश्वास, छातीमध्ये धाडस आणि मनामध्ये एकच लक्ष ठेवावं लागेल की मला इथून मात्र विजय मिळवायचा आहे. इथून जर हे माइंडसेट मध्ये निश्चित ऍड केलं तर मग आणि पहा माइंडसेट मध्ये पूर्णपणे मी सांगितलेली गोष्ट अगदी ऍड केली आणि चेंडूला उडवलंय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार.
धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. गावदेवी स्पोर्ट पोमन संघाला इथून मात्र मागे वळून पाहायचं नाहीये, कारण इतिहास मागे वळून लिहिला जात नाही मित्रांनो, तो पुढे जाऊन जिंकला जातो. इथून 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये अजूनही हा मॅच जिंकण्याकरता 52 धावा ह्या बनवायच्या आहेत. कोणत्या तरी एका खेळाडूला आक्रमण रूप धारण करावं लागणार आहे, संकटमोचक बनावं लागेल. धीरज आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. हेमंत गोविंदा ऑन स्ट्राइक. ओ थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस, डॉट बॉल. धीरज दिंडा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्टम गोलंदाज. पण पाहिलं तर मग धीरज दिंडा याला ओव्हर पिच बॉल. काय जबरदस्त बॉलला रेट केलं गेलंय आणि चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. धाव संख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 17 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील 4. चौकार. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. धीरज धिंडा आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि चेंडू फेकून झाले. षटकातील 4. 4 चेंडू मध्ये 16 धावा. धीरज धिंडावरती अक्षरशः आक्रमण केलं गेलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 11 आपण पाहिल्या अतुल सुरुंगच्या षटकामध्ये, परंतु यावेळेस 4 मध्ये 16 खर्च केलेत. पहा पहिला बॉल अगदी डॉट खेळले होते मिस्टर हेमंत, परंतु तिथून आपण पाहिला तर मग पुन्हा एकदा पिकअप पकडला गेलाय धावसंख्या उभा करण्याकरता हेमंतनं. पुढील बॉल समोर खेळले यावेळेस आणि चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. आणखी घेतोय चौकार. 4. धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. धावफलकावरती आपण नजर फेकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतील त्यामध्ये 31-31. पुढील बॉल ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी. मोठ्या फटक्यापासून वाचायचं असेल तर मग अशा प्रकारची गोलंदाजी ही करावी लागणार आहे. धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग फुसले गेले ते म्हणजेच 32 अंकांवरती. आणखी 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 मध्ये आणखी 31 बनवायचे आहेत. पहा सध्या तरी समांतर रेषेमध्ये हा खेळ आपण पाहतोय चालू आहे दोन्ही टीमच्या बाजूने. अजूनही 12 मध्ये बनवावा लागतील 31. 32 आलेत आणि 31 बनवायचे आहेत. आता मात्र इथून आपण पाहणार आहोत कुठला गोलंदाज वापरला जाईल मैदानाच्या आतमध्ये. पानी तो बहाना है लेकिन कुछ ना कुछ मैसेज जरूर लाए है हितेश.
नवनाथ आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. नवनाथच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल उडवला समोरच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. तुम्हाला आम्ही संधी जरूर देऊ, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर ओव्हरफिश बॉल हाताळला आणि त्याच्यावरती अक्षरशः जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले सरळ बॅटनं मिस्टर हेमंत. अगदी समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलं बॉलला. 6 धावांकरता पुढील बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले तर नवनाथ. फुल टॉस बॉल, फटका पोचलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, फेकला जाईल खेळ आणि संपला हेमंतचा खेळ. परंतु इथे आपण पाहिलं तर मग पंच तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे बिमर करता. कमरेच्या वर चेंडू आहे की मग खाली, आता मात्र चेक केलं जाईल तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. डिसिजन असणार आहे फेअर डिलिव्हर म्हणजेच आउट. अगदी डीप होणारा बॉल होता. जिथून आपण पाहिलं तर मग हेमंत मात्र बाद झालेत, परंतु हेमंतनं बाद होण्यापूर्वी जबरदस्त बॅटिंग केली आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 38-38. इथून आपण पाहिलं तर मग 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये अजूनही 25 धावा आहे बनवायच्या आहेत. 10 बॉल आहेत का 8 आहे? 10 आहेत ना. 10 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. कारण 2 चेंडू फेकून झालेत तिसऱ्या षटकातील. समस्व क्षमा असावी. 10 बॉल शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मग हितेश आलेत, परंतु हितेशच्या बॅट मधनं आल्या आल्या हा दमदार वजनदार शानदार नेत्रदीपक स्ट्रोक चौकार 4. धन्यवाद डीजे. चौकार आलाय, चौकारने धावसंख्या पुचली गेली आहे ती म्हणजेच 42 अंकांवरती. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फेकला होता, ऑन साइडला खेळले गेलेत हितेश. एक सिंगल धावेल, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या 43 वरती जाऊन पोचली आहे. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ सज्ज झालेत. हो, फुल्लर लेनचा बॉल होता. अगदी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु हार्दिक आहे रे. त्याच्या आयटमला बघ, हार्दिकच्या आयटमला काय आणलं बघ, लाल. अरे घे लाल. अरे घे रे घे आता घ्या. किती 7 मध्ये किती पाहिजे? 19. 7 चेंडू आणि 20 धावा. फुल टॉस बॉल पूर्णपणे मिस केला गेलाय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 44. कंपॅरिझन आपण पाहिलं तर मग जगदंब स्फोट पेंढरीपाडा टीमच्या देखील 44
44 होत्या आणि 2 विकेट होत्या. आणि सध्या आपण पाहतोय गावातील स्फोट पोमण संघाचा धावफलक 44 आहेत आणि 1 विकेट. हे कंपॅरिझन तुम्ही पाहू शकाल, टीव्ही स्क्रीन वरती दर्शवलं जातं. नुस्टार ट्रॉफी, नुस्टार मढवीपाडा आयोजित नगरसेवक ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. राठोड साहेब या ठिकाणी आले, त्यांचं देखील आम्ही करतोय. दुर्गादास राठोड साहेब निश्चितच जेव्हा जेव्हा या नायगाव ते उदापाडा एरियामध्ये मॅचेस असतात त्यावेळेस दुर्गादासजी राठोड साहेबांचं निश्चितच शुभागमन होत असतं. आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झालेत नगरसेवक चषक 2026 मध्ये. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये इथून अजूनही 19 धावा ह्या बनवाव्या लागतील राहुल अंधेर या बॅटरला. कारण यावेळेस राहुल अंधेर याच्यावरती पूर्णपणे एक मोठी जबाबदारी असणार आहे या 19 धावा बनवण्याची. इथून जर या धावा बनवल्या तर एक पुढील मॅच मध्ये देखील संधी मिळेल, नाहीतर मग घरचा रस्ता पकडावा लागेल. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत. 1 धावेतून मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच केला गेलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडू 17 धावा, 17चा खतरा. इथून बॅक टू बॅक 2 मोठे षटकार मात्र मारावे लागतील. पाच चेंडू 17. ओ डावी यष्टी उद्ध्वस्त केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय आणि राहुलचा खेळ इथे मात्र संपला गेला, आउट. मॅच अगदी कठीण झालाय. राहुलची विकेट डाऊन झाली, त्याच्यानंतर हेमंत गोडविंदाची ती विकेट. आता मात्र न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल मिस्टर करण काटेला, आमचे मित्र अंकुश काटेला यांचे सुपुत्र आहेत करण काटेला. सध्या तरी तुम्ही त्यांना पाहू शकाल, एक उभरता यंग टॅलेंट खेळाडू आहे. इथून 4 मध्ये 17 करायचे आहेत, म्हणजेच 3 विकेट मात्र पेश करावा लागतील. चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर डिपॉझिट करावा लागणार आहे. पुढील बॉल उलटॉस बॉल होता, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेलेत लावून द कार्पेटच्या साहाय्यानं. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल धावेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 47 या अंकांवरती. अजूनही इथून हा मॅच जिंकण्याकरता 16ची गरज आहे. ओव्हर पिच बॉल उडवलाय हितेशनं सीमारेषा बाहेर. मिळतील धावा 6, षटकार. धन्यवाद ढिसे, थँक्यू सो मच. अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू खूप निर्णायक आहे दोन्ही संघाकरता. अशा पोझिशनला निश्चितच बॉलला सोडून दिलं गेलं आणि गोलंदाजाचा पहा चतुरपणा. अगदी व्हाईट रेषेला मात्र फॉलो करत असताना चेंडूची हाताळणी ही पाहायला मिळाली आहे आणि निश्चितच मॅच मध्ये अक्षरशः खेचून घेतलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मॅच आहे तो जिंकलाय.
जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या टीमनं. मॅन ऑफ द मॅच निश्चितच आम्ही इथून मात्र देणार आहोत, परंतु हाळक आमचे मित्र राहुल अंधेर